नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। श्री दत्तच्या वार्षिक सभेत कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजुरी। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 56व्या वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्प्रेस बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली। महाराष्ट्र राज्यात महापुराने थैमान घातलाय। ही पूर परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे। या काळात पूरग्रस्तांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 2 दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे। सभासदांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचं नातं जपण्याचं आव्हान कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी या वार्षिक सभेत बोलताना केलं। गेल्या 7 वर्षात साखर उद्योगात ऊसाच्या FRP मध्ये रुपये 2750 वरून 3560 रुपयांपर्यंत प्रति टन वाढ झाली। मात्र साखरेची किमान आधारभूत किंमत फेब्रुवारी 2019 पासून प्रति क्विंटल 3100 रुपये इतकीच आहे। त्यामुळे गेल्या 3 वर्ष साखर उद्योगाकडून साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवण्याबाबत सातत्याने मागणी होते। साखर उत्पादन खप दरामुळे साखर कारखानदारीचे आर्थिक चक्र सातत्याने अडचणीत येत आहे। अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचा मोबदला वेळेत देता यावा या उद्देशाने केंद्र शासनाने साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ करणं आवश्यक आहे। त्यामुळे साखरेची आधारभूत किंमत किमान 42 रुपये प्रति किलो करावी अशी मागणी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी वार्षिक सभेत बोलताना केली। येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 56वी आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली। यावेळी वार्षिक सभेत सहकार महर्षी गणपतराव पाटील आणि कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं। सभेच्या सुरुवातीस कारखान्याचे संस्थापक माजी खासदार दत्ताजीराव कदम, श्रीमंत विश्वासराव खोरपडे सरकार, माजी आमदार दलित मित्र दिनकरराव यादव, माजी आमदार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। उपस्थितांचं स्वागत आणि अहवाल साला दिवंगत झालेल्यांच्या नावांच्या यादीचं वाचन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केलं। दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील यांनी कारखाना आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या विषयी पत्रिकेचं वाचन केलं। सभासदांनी दोन्ही विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने हात उंचावून मंजूर केले। या सभेत बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील पुढे म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगार बंधूंचं हित साधलंय। केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणेच ऊस उत्पादकांना एक रकमी FRP दिला आहे। सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारी टिकवण्यातच शेतकऱ्यांचं हित आहे। त्यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी आपण पिकवलेला ऊस गाळपास कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावं। ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील राहील। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। 2 दिवसात या मदत केंद्रात मदत करावी। सदरची मदत कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना पोहोच केली जाईल असंही त्यांनी शेवटी सांगितलं। यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील हे अध्यक्ष मनोगतात बोलताना म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कामगारांच्या बरोबर कारखान्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील। यामुळे कारखान्याच्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उद्योग यशस्वीपणे वाटचाल करत आहेत। गत गाळप हंगामातील साखर कारखान्यानं 10,70,782 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं। 12.19% ऊसाची रिकव्हरी राहिली असून 11,60,700 क्विंटल साखर उत्पादन झाली। केंद्र शासनाने जाहीर केलेल्या FRP प्रमाणे कारखान्यानं 3,200 रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली। केंद्र शासनाने यावर्षी 10.25% साखर उतार्याकरता प्रति टन 3,550 रुपये ऊसाची FRP व त्यामुळे 1% साखर उतार्यास प्रति टन 3,046 रुपये FRP निश्चित केली।
ही बाब सर्व ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंददायी आहे। त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावं असं त्यांनी शेवटी आवाहन केलंय। या सभेत व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक गणपतराव पाटील, अरुण कुमार देसाई, श्रीमती विनया घोरपडे, अनिल कुमार यादव, बाबासाहेब पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू माने, गावडे, ज्योतिकुमार पाटील, सिद्धगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संगीता पाटील, पोथळीकर, अस्मिता पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, महेंद्र बाखे, विजय सूर्यवंशी, कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे, कारखाना सचिव अशोक शिंदे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शिवाजीराव चव्हाण, रणजित शिंदे, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव, अरुणराव इंगवले, माजी सरपंच गजानन संगपाळ तसेच कारखाना सभासद, कर्मचारी व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते। दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानून सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। चंद्रशेखर कलकी यांनी सूत्रसंचालन केलं। राष्ट्रगीतानं सभेची सांगता झाली। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।